आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचा आहे। हे भारतीय जनता पक्षवाले नेहमी सांगत आले की जर नरेंद्र मोदीचा पराभव झाला, भाजपचा पराभव झाला, तर पाकिस्तानमध्ये म्हणे फटाके फुटतील। मी आता सांगतो 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटायचे नसतील तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा, महाविकास आघाडीला मतदान करा, नाहीतर 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटतील। हे राज्य आपलं आहे, हे राज्य मराठी माणसाचं आहे, हे राज्य 13 कोटी मराठी जनतेचं आहे। 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले महाराष्ट्र राज्य एखाद्या नरेंद्र मोदीच्या मित्राच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही। आणि तशीच वेळ आली तर 105 हुतात्मे दिले, 1005 जणांचं बलिदान द्यायला हा महाराष्ट्र तयार आहे, शिवसेना तयार आहे, महाविकास आघाडी तयार आहे। काय चाललंय या राज्यामध्ये? या राज्यामध्ये गुंडगिरी, झुंडगिरी, भ्रष्टाचार याशिवाय वेगळं काही चाललेलं नाही आहे। हे राज्य बदनाम झालेलं आहे, महाराष्ट्र राज्य बदनाम झालं आहे, शिवरायांचं राज्य बदनाम झालं आहे। या राज्यामध्ये फक्त खोक्याची, पैशाची भाषा चालू आहे। या राज्यामध्ये निवडणुकीमध्ये पैसा अशा प्रकारे ओतला जातो, हा पैसा जमिनीतनं येतोय की आकाशातून पडतोय तेच कळत नाहीये। आणि त्याच पैशातून आपली मतं विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे। पण हा महाराष्ट्र विकला जाणार नाही, हे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो। हा महाराष्ट्र विकला जाणार नाही, मराठी माणूस विकला जाणार नाही। आज उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आले, त्यांच्या सभांना तुफान प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। शरद पवार साहेब फिरतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, कालपासून राहुल गांधी, प्रियंका गांधी जे आलेले आहेत